श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखे आज काय करायचं हे सांगण्यासाठी आलेली आहे. आज आहे शुभ दिन, बलिप्रतिपदा आणि पाडवा. दिवाळीच्या ह्या पाडव्याच्या शुभेच्छा, बलिप्रदाच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काल आपल्या लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि आज बुधवार आहे, तर गणपती बाप्पांना दुर्वा फुल व्हायचं आहे, कारण बुद्धीच्या देवताचा वार आहे. काल आपण खूप त्यांची पूजाही केलेली आहे आणि त्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वादही दिलेले आहे. त्याचप्रमाणे विष्णू, लक्ष्मी, कुबेराचीही पूजा करून आपण त्यांचे भरपूर आशीर्वाद घेतलेले आहे. आज गणेशजींना आवडती हिरवी इलायची आणि दूध अर्पण करा, साखर घाला त्याच्यामध्ये किंवा थोडं गुळ घाला. गोडधोड काही बनवलं तेही नैवेद्यामध्ये द्या. आजच्या या शुभ दिनी आज पाडवा आहे, तर आपल्याला घरामधील जर तुम्ही लग्न झालेला असेल, विवाहित असाल, तर आपल्या पतीला तुम्हाला ओवाळायचं आहे. आपल्या घरामध्ये सुंदर दाराला रांगोळी वगैरे काढायची आहे. देवाची पूजा आहे. आज मी लक्ष्मीपूजन जे काल रात्री केलेलं आहे ते मी आता हलवलेलं आहे आणि देव आपापल्या घरामध्ये स्थापित केलेले आहे देवाऱ्यामध्ये. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे मला एक पोटली बनवायची आहे. ही पोटली आपल्याला कुठल्या बाजारातून काही करायची नाही. घरामध्येच असलेल्या जे आपण देवी समोर अर्पण केलेलं आहे त्याच वस्तू आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत. कारण आपण ती इतक्या इच्छाभावेने आपल्या कष्टाने आणलेल्या पैशाने आपण त्या वस्तू आणलेल्या असतात, आपल्या चॉईसने त्या वस्तू आणलेल्या असतात, आपला स्पर्श झालेला असतो. परत देवी समोर आपण ते प्रेमाने मांडलेलं असतं, त्याच्यामध्ये आपले मॅनिफेस्ट केलेलं असतं खूपच्या इच्छा आणि आपली एनर्जी त्याच्यामध्ये घातलेली असते. म्हणून आपली एनर्जी असलेल्या वस्तू जर आपल्या तिजोरीत गेला तर त्याची एनर्जी दुप्पट होते आणि त्याच्यामध्ये ब्लेसिंग्स आपल्याला गणपतीचं आहे, विष्णू नारायणाचं आहे, लक्ष्मी महाराजचं आहे, त्याप्रमाणे कुबेराचं आहे, कारण आपण त्यांची पूजा काल केलेली आहे. तर अशा वस्तू आपण निवडणार आहोत ज्या आपल्या वर्षभरात आपल्या तिजोरीत तशाच राहतील. तर सगळ्यात प्रथम धणी घेणार आहे मी याच्यामध्ये थोडेसे धणे घेते. खूप काही टाकायचे नाही, थोडं थोडंसं घालायचं असतं. धणे घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आपण महालक्ष्मी जिथे ठेवतो त्याच्या खाली आपण तांदूळ घालतो. तांदूळ म्हणजे आपलं अक्षता. तर थोड्याशा अक्षता त्या आपल्या ह्या बटव्यात टाकायच्या. जर तुमच्याकडे असा बटवा नसेल तर लाल कपडा, पिवळा कपडा किंवा रुमाल नवीन तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये बांधा. आपल्याला काही गरज नाही ह्याच्यासाठी बाजारात जायची. आता हे माझ्याकडे होतं म्हणून तांदूळ एक 5 चुटकी असं घालायचंय छोटं छोटं आणि बाकीचे राहिलेले तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये घालायचंय. कारण वर्षभर आपलं घरामध्ये धान्य राहावं. ते घालताना त्याच्यात थोडी हिरवी इलायची घालायची आणि दालचिनीचा एक तुकडा घालायचा जे पूजेत ठेवलेलं त्यातलाच आणि लवंग घालायची जे आपल्या धान्यामध्ये म्हणजे तांदळामध्ये मिक्स करायचं. आता अक्षता घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे हिरवी इलायची आपण ठेवली होती, त्यातले मी 5 हिरव्या इलायच्या घेत आहे आणि ते ह्या बटव्यात टाकतीये. पिवळी सरसो आपण घेतली होती, तर त्यातली थोडीशी अशी मुठभर आपण थोडीशी हिरवी सरसो मी याच्यात अर्पण ठेवतीये. त्यानंतर मी घेतलेलं होतं, मी आहे ना एक वाटी जे घेतलेलं आहे ना ते साईडला करते, कारण ह्याच्यामध्ये मला जरा बरं पडेल. हा, त्याच्यानंतर आपण जी दालचिनी ठेवली होती, मी ही अशी वाली दालचिनी ठेवली होती, ते 2 तुकडे मी याच्यात घालते. त्याच्यानंतर मी लवंग ठेवल्या होत्या, एक 11 लवंग मी मोजूनच ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे 11च्या 11 लवंग मी ह्या बटव्यात घालतीये. मी जायफळ ठेवलं होतं, जायफळ सुद्धा याच्यात घालते. सुपारी, जी कलश मध्ये सुपारी होती ना ती, किंवा जी बाहेर तुम्ही देवीच्या समोर एक गणपती म्हणून पानावर आपण ठेवतो ना गणेशची विड्याच्या पानावर, ती कुठलीही तुम्ही सुपारी तुम्ही ह्याच्यामध्ये अर्पण करू शकता. तर मी विड्यावरच्या पानातली सुपारी आहे ती याच्यात ठेवली आहे. त्याचप्रमाणे मी एक छोटस चांदीचं कॉइन ठेवलं होतं, तेही मी याच्यामध्ये ठेवते. हे चांदीचं कॉइन मी याच्यात घालतीये. त्याचप्रमाणे कापराचा तुकडा ठेवला होता, तोही मी याच्यात घालतीये. मी 2 पिवळ्या कवड्या ठेवल्या होत्या, त्या पण मी याच्यामध्ये घालतीये. 5 गोमती चक्र आणली होती मी, तर 5 गोमती चक्र आहेत ते मी याच्यामध्ये घालत आहे. मी गुलाबाच्या पाकळ्यांचा
छोटासा हार असा हातानेच बनवला होता देवीसाठी. त्यातल्या काही पाकळ्या मी माझ्या ह्या बटव्यामध्ये आशीर्वाद म्हणून घालते. मी थोडे काळे तीळ ठेवले होते, तर ते काळे तीळ नजर बाधा किंवा काही असेल ते निघून जाण्यासाठी याच्यात घालतीये. गोंड्याचं फुल मी वाहिलं होतं, म्हणून गोंड्याचं फुल देवीला फार आवडतं ते सुद्धा, म्हणून त्याच्यात छोट्याशा 2-3 पाकळ्या त्याही घातलेल्या आहेत. जे विड्याचं पान होतं तेही मी दुमडून याच्यात घालते. हालाकी ते नंतर सुकणार आहे, पण हरकत नाही, त्याचा सुगंध राहतो. मी केशरही ठेवलं होतं, तर केशर पूर्ण न ठेवता त्यातले छोटेसे 4-5 असे छोटेसे धागे घ्यायचे आणि ते त्या विड्याच्या पानाबरोबर आतमध्ये ठेवायचे. हे सगळं मी आता एवढं मी साहित्य जे मी ठेवलं होतं पूजेच्या ह्याच्यामध्ये ते थोडं थोडं घातलेलं आहे. आता बघा, मी माझ्या कॅफेची चावी ठेवली होती. मी मॅनिफेस्ट केले ह्या वर्षी एक कॅफे, दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षापर्यंत माझा दुसरं कॅफे असावं, म्हणून एक चावी आहे. पण आता ती चावी नाही ह्याच्यात ठेवणार आहे, पण तुम्हाला मी दाखवत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं राहिलं की हळदी कुंड. मी 2 हळदी कुंड ठेवले होते, ते दोन्ही मी याच्यामध्ये घालत आहे. विष्णूचं आणि लक्ष्मीचं हे महत्वाचं होतं. तर अशा प्रकारे हा पूर्ण बटवा आहे. अजून चेक करते काय राहिलंय का. बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे. आणि आता मी ह्याला ऑलरेडी सगळं आपण केलेलं आहे. ह्याला मी आता मॅनिफेस्ट करत श्रीम 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 श्रीम. हे महालक्ष्मी, माझ्या घरी तू आज स्थायी झालेली आहे. विष्णुदेवा सोबत, गणेशजी सोबत आणि कुबेरासोबत हे वर्षभर आमच्या घरामध्ये तू स्थायी राहा. आमच्या घरातल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य, सद्बुद्धी, विवेक, बुद्धी, धन धान्याने आमचं घर भरू दे. समाजामध्ये चांगलं होऊ दे. त्याचप्रमाणे जगामध्ये होणाऱ्या ज्या पण घटना आहेत, त्या तीव्र घटना मंगळामुळे होत आहेत, त्या कमी होऊ दे. आपल्या आजूबाजूला सुख समृद्धी नांदू दे. आपल्या घराबरोबर शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या पण घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे. जे पीडित आहेत, आता काही काही याच्यामध्ये पीडित होतात, त्यांना तू सहकार्य कर आणि आम्हालाही एवढं बळिष्ठ कर की आम्ही कुणाला मदत करू शकेल. कारण आमच्याकडे काही असेल तर आम्ही दुसऱ्यांना नक्कीच करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तर हे सगळं तुम्ही तुमच्या इच्छाप्रमाणे बोला. तुमच्या मुलांच्या नोकरी धंद्याबद्दल बोला, तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल बोला, तुमच्या स्वतःच्या प्रगतीबद्दल बोला. जे पण तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, घर करायचं आहे, गाडी विवाह आहे, किंवा घरात बाळ व्हायला हवंय, काही तुमचं मॅनिफेस्ट असेल ते नक्कीच तुम्ही ह्या पोटलीतून मातेपर्यंत पोचवा. आणि ही पोटली माझी तयार झालेली आहे. मी पण खूप मनापासून मॅनिफेस्ट केलंय. श्रीम 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 केलेला आहे, त्याचा जप केलेला आहे आणि श्रीमचा जप करून आता ही पोटली मी माझ्या तिजोरीत ठेवणार आहे. जर तुम्हाला व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवायची तिथे ठेवू शकता. जिथे तुमचा व्यवसाय किंवा धन धान्य किंवा तुम्ही जिथे पैसा दागिने ठेवता तिथे ठेवा, कारण ते दुप्पटीने वाढावं हीच इच्छा तुमच्याकडे असावी. आणि या दुपटीने वाढण्यातच आपलं सुख समृद्धी आहे, असं श्रींना सांगून ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरी ठेवायचं. अशा प्रकारे आजची ही पाडव्याच्या दिवशी तुमच्या मॅनिफेस्टनी बनवलेली पोटली, जादुई पोटली, आज तुम्ही तुमच्या नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्या घरात ठेवत आहात. आणि सगळ्या देवांचे आशीर्वाद त्याच्यात आहे. त्याचबरोबर माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम, सगळ्या युट्यूब सगळ्या प्रेक्षकांना आणि माझ्या चाहत्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि अशी पोटली तुम्ही करा आणि करून एकदा ट्राय करा आणि ठेवा तुमच्या तिजोरीत. बघा पुढच्या वर्षापर्यंत काय प्रगती होते. नक्कीच मला कमेंट करा आणि शेअर करा. डॉक्टर राकेश श्री, स्वामी समर्थ.